हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मग आज 12 ऑगस्ट बुधवार रोजी आहे दिव्याची अमावस्या, यालाच आषाढ अमावस्या असं सुद्धा म्हणतात. तर आजच्या दिवशी आपण रात्रीच्या वेळेला दीप प्रज्वलन करण्याच्या वेळी कोणती प्रार्थना म्हणतात, तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण सकाळी दीप प्रज्वलन न करता आपल्याला रात्रीच्या वेळी दीप प्रज्वलन करायचं आहे आणि दिवे कुठे कुठे लावायचे आहेत ते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तरीसुद्धा परत एकदा शॉर्ट नोट्समध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्याला रात्रीच्या वेळेला अजिबात हे विसरायचं नाही आहे की आपल्याला तुळशीजवळ, देवाजवळ आणि आपला मेन जे दरवाजा असतो तर मेन दरवाजाजवळ आपल्याला नक्कीच दिवा लावायचा आहे. परत आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. तर या 4-5 गोष्टी आपल्याला अजिबात विसरायच्या नाही आहेत आजच्या दिवशी. आणि रात्रीच्या वेळी दीप प्रज्वलन करते वेळेस दिव्यांची पूजा झाल्यानंतर दीप प्रज्वलन करते वेळेस किंवा दिव्याची कणकेच्या दिव्याने ओवाळणी करते वेळेस आपल्याला म्हणण्याचा मंत्र आता मी तुम्हाला सांगत आहे, तर ते तुम्ही सुद्धा नक्कीच म्हणा आणि दिव्यांना प्रार्थना करा. तर तो मंत्र आहे, दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योती नमस्तुते. तर असा हा 4 ओळीचा छोटासा मंत्र म्हणून आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. दिव्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात किंवा माझ्या संसारामध्ये काही वाईट गोष्टी असते, तर काही अंधार असेल तर त्याला तुझ्या दीपाच्या प्रज्वलनाने उजेड कर आणि माझ्या आयुष्यावर तुझा नेहमी उजेड राहू दे. माझ्या आयुष्यातील अंधारांना प्रकाशामध्ये घेऊन जा आणि दिव्या माझ्या मुलाच्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रकाश कर. माझ्या मुलांना सुद्धा चांगल्या त्याच्या भवितव्यासाठी प्रार्थना दे किंवा त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये उजेड कर, अशी दिव्याला प्रार्थना करायची आहे. दिव्यांना ओवाळायचं आहे. नंतर आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. कणकेच्या दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे. त्यांच्या डोक्यांना गंध लावायचा आहे. नंतर त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत. सोन्याने त्यांना ओवाळायचं आहे. सोन्याने सुद्धा त्यांचं औक्षण करायचं आहे आणि गोड पदार्थ किंवा पेढा, बर्फी, मलाई त्यांच्या तोंडात घालून त्यांना ते चारायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला दिव्याची पूजा झाल्यानंतर, दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपल्या मुलांना सुद्धा कणकेच्या 11 किंवा 21, 7 किंवा 9 अशा दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. आणि छोटीशी ही आज दीप अमावस्या, आषाढ अमावस्या निमित्तानं आपल्या घरात दिव्यांची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने ही प्रार्थना करून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी दीप प्रज्वलन झाल्यानंतर तुमच्या घरात दिव्यांसमोर ही प्रार्थना नक्कीच म्हणावी. आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दीप अमावस्याविषयी मी बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा नेमकं दीप अमावस्या म्हणजे काय, त्यामागचं महत्त्व वगैरे माहीत नसेल तर एकदा माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करून नक्कीच चेक करा. तुम्हाला त्यातून बरीचशी माहिती भेटेल. आणि हा व्हिडिओ सुद्धा खूप जास्त शेअर करा. या व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला सुद्धा समजेल की नेमकं या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण वगैरे कसं करायला पाहिजे आणि छोटीशी आपल्याला प्रार्थना कोणती करायची आहे. तर ती प्रार्थना म्हणून तुम्ही सुद्धा नक्कीच दीप प्रज्वलन करा. आणि महत्त्वाचं म्हणजे 3 ठिकाणी दिवे लावायचे अजिबात विसरू नका. एक आपला मेन दरवाजा, दुसरी गोष्ट म्हणजे तुळस आणि तिसरी देवघरासमोर. या 3 गोष्टी अजिबात विसरू नका. आपण या दिवशी या 3 ठिकाणी नक्कीच दिवे लावायचे आहेत आणि लक्ष्मीची प्राप्ती आपल्या घरांवर, आपल्या आयुष्यामध्ये करायची आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.